हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती शेटे. आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे. एक विषय जो मी तुमच्याशी पूर्वीही बोललेच होते, पण एक नवीन अनुभव त्याच विषयाचे संदर्भात मी या व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की हा माझ्यासाठी एक मजेशीर असा अनुभव मला वाटतो. ह्या व्हिडिओचं शीर्षक आहे, आईचं रियुनियन. रियुनियन म्हटलं की खूप जणांच्या भुवया उंच होतात, खूप जणांच्या पोटात गोळा येतो, की कारण काय? तर आजकालच्या आलेल्या आपण वाचलेल्या, पाहिलेल्या बातम्या, की रियुनियन तसं आता थोडंसं आपण म्हणूया बदनाम असेल. पण ह्याची करोना पिरियडनंतर मी स्वतः असं ठरवलं, की आपण कधीतरी का होईना वर्षातून एकदा तरी आपल्या रियुनियनला हजेरी लावायची. त्याप्रमाणे मी पहिले 2 वर्ष रियुनियन अटेंडही केले. पहिल्या वर्षी जरासा करोनानंतरचा तो रियुनियन मी अटेंड केलेला होता पहिला, की ते रियुनियन हे वर्षानुवर्ष होत होते. त्यावेळेस ते होतं 13वं रियुनियन. मग तेव्हा मैत्रिणी सोबत होत्या, खूप मजा केली. मग पुढच्या वर्षी पुन्हा म्हणजे 14व्या रियुनियनला मला परत जावंसं वाटलं. मी हा विषय घरात काढला, तर पण मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या कामांमध्ये बिझी, कोणालाही सवड नाही. मग हा विषय सुप्रीम कोर्ट म्हणजे माझ्या आईकडे गेला. माझी आई म्हणजे आज 72 वर्षाची आहे आणि तिचे काही मापदंड आहेत आणि ती मला आजही लावते. तिने मला सांगितलं, रियुनियनला जायचं असेल तर मिस्टरांना सोबत घेऊन जावं लागेल, अन्यथा नाही. तिने एवढं क्लिअर सांगितल्यानंतर माझी काय बिशात तिला नाही म्हणायची. मग कसंबसं विनंती करून मी माझ्या मिस्टरांना तयार केलं त्या रियुनियनसाठी. मग त्यांना ते थोडंसं ऑकवर्ड वाटणार होतं. मैत्रिणींनी पण माझी खूप चेष्टा केली. घरात माझ्या मुलांनी माझ्यावर बरेचसे कमेंट्स पास केले. पण रियुनियन अटेंड करायची ही इच्छा मात्र दांडगी होती आणि मी मिस्टरांना घेऊन गेले. हे मागच्या वर्षीच झालेलं रियुनियनचा अनुभव हा खरंच खूप छान होता, आल्हाददायक असा होता. आणि तिथं जमलेले जे कोणी मित्रमैत्रिणी होते, त्यांनी अगदी माझ्या मिस्टरांची आपल्या जावई बापूंप्रमाणे आपण म्हणूया त्यांची बडदास्त ठेवली आणि प्रत्येक गोष्टींमध्ये जे काही त्यांना घेऊन कार्यक्रम आम्ही तो साजरा केला. ती कुठेतरी आठवण किंवा ते कुठेतरी अनुभव गाठीशी होते आणि मिस्टरांना थोडंसं, की मी कोणत्या वातावरणामध्ये मोठी झाली आहे, माझे मैत्रिणी, मित्र कशा पद्धतीचे आहेत, त्यांचा थोडासा अंदाज तर नक्कीच आला. यावर्षी पुन्हा जे 15वं रियुनियन होणार होतं, त्याच्या गप्पा सुरू झाल्या, की बाबा आता यावेळेस मला तर जायचं आहे, पण माझ्यासोबत यायला पुन्हा मैत्रिणींची आपली असलेली कामं आणि परत मला सोबत कोण? मिस्टरांनी ह्यावेळेस हात वर केले, पण त्यांनी मला जायला पूर्ण परवानगी दिलेली होती. मग यावेळेस न्यायचं कोण? तर आमच्या मातोश्रींनी चक्क मला सांगितलं, ह्यावेळेस पप्पांना घेऊन जा. मग मात्र माझ्या घरामध्ये हा विषय खूप मजेशीर झाला आणि माझ्या मुलींनी तर फारच हा विषय ओढून धरला. त्या म्हटल्या, की "तू तर अजून मोठी झालीच नाही आहे मम्मा. तुला आता आजी छान आवरून टीथ पावडर लावून तयार करून देईल. बाबांबरोबर जायचं, तिथं खूप मजा करायची. बाबांना त्रास द्यायचा नाही हं. बघ हं." असं त्यांनी मला सांगून त्या रियुनियनचा दिवस उजाडला. पप्पा आईची समजूत घालत होते. "अगं, ती मोठी झाली आहे. ती लॉ डिपार्टमेंट हँडल करते आणि तू तिला असल्या बंधनात ठेवू नकोस किंवा अशा अटी घालू नकोस." पण माझी आई ना शेवटी ऐकेल तर शपथ. मग तो दिवस उजाडला. पप्पा आणि मी बाहेर पडलो. पण बाहेर आल्यानंतर मी माझ्या रस्त्याने रियुनियनकडे गेले आणि पप्पा त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले. अशी आमची रियुनियनची सुरुवातीची गोष्ट, जी मला खूप मजेशीर वाटते आणि आठवणीत राहते, म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर करते.
आता रियुनियनचा जो विषय तिथे पोचल्यानंतर, की त्यामध्ये अर्थात मुलींची संख्या ही खूप कमी होती मुलांपेक्षा, की आपल्याला हे लक्षात येईल, की त्यांना एक वेगळ्या वातावरणातून किंवा त्यांच्या ज्या काही घरामधल्या जबाबदाऱ्या असतात, त्यातनं पटकन त्या बाहेर निघू शकत नाही. अगदी ठरवलं असेल तरीसुद्धा त्या ठरवूनसुद्धा बाहेर निघू शकत नाही. मग अशा वेळेस रियुनियनला तर मी पोहोचले होते. आता मनामध्ये एक कुठेतरी अशी इच्छा आली, की आपण इथेपर्यंत पोहोचलोय, तर हा वेळ आपण छान पद्धतीने युटिलाइज करायचा. माझ्या डोक्यामध्ये एक गेम होता, तो म्हणजे डेअर. तर त्या डेअर गेममध्ये आम्ही काय केलं, की स्पीकर फोन ऑन करायचा आणि प्रत्येकाने आपल्या लाईफ पार्टनरला किंवा लाईफ पार्टनर अवेलेबल नसेल, तर घरातून निघताना ज्यांना बाय म्हणून आलेत, त्यांना कॉल करायचा. हा गेम सुरू झाला. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्याच्यामध्ये प्रतिक्रिया कोण काय देतं हे महत्त्वाचं नव्हतंच मुळात. महत्त्वाचं काय होतं, तर तुम्ही स्वतःहून आपल्या भावना एक्सप्रेस करणं. आजकाल कसं होतं, आपण एका घरात राहतो. ते नवरा-बायको असू दे, आई-वडिलांसोबत असू दे, मुलं असू दे, आपण स्वतः कधीही आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कधीही व्यक्तच करत नाही. प्रत्येक गोष्टीला टेकिंग फॉर ग्रँटेड धरलं जातं. मग ह्यातनं होतं काय, की एक रुक्षपणा येतो. आयुष्यामध्ये एक असा कोरडेपणा वाटतो, एकाकी वाटू लागतं. मग एवढ्या माणसात जर आपल्याला एकाकी वाटत असेल, तर मग आपला असण्याचा उपयोग काय? तर हा गेम घेण्यामागचा हेतू एवढाच होता, की सर्वांना एक वेगळा व्यक्त होण्याचा प्रकार शिकवणं किंवा तो त्यांना माहीतही असेल, परंतु ते अवलंब फार कमी वेळा करत असतील. पण ह्या गमतीशीर अनुभवानंतर आम्ही लहान मुलांसारख्या गाण्याच्या भेंड्या, दमशराज वगैरे असे गेम्स घेतले. एक लक्षात आलं, की तिथं वावरत असताना एक प्रकारच्या आपण वेगळ्या वातावरणात आलोय. काही जण तर मला ओळखतही नव्हते. परंतु एक काळजी, की बाबा आपल्या फॅमिलीतली कोणतरी मेंबर आहे. मग तिची जाण्याची म्हणजे तिथं आलेल्या जेवढ्या कोणी आम्ही मुली होतो, त्यांना घरपोच सोडण्याची व्यवस्था, अगदी व्यवस्थित बसवून देण्याची व्यवस्था, ही सगळी त्यांनी काटेकोरपणे पाळली. मग असं वाटतं, जर अशा ठिकाणी तुम्ही फक्त जेंडर बघून ते रियुनियनला लेबलिंग करणं खरंच चुकीचं आहे. एकत्र येणं, तुमचे आत्मे, सौल जे आपण म्हणतो, की एकत्र येऊन तुम्ही कुठलातरी आनंद सेलिब्रेट करता. पुन्हा लहान झाल्यासारखं तुम्हाला जे वाटतं, तेही महत्त्वाचंच आहे. प्रत्येक वेळेस एका वलयामध्ये राहून किंवा आपल्या स्वतःच्या विश्वात रममाण होणारी पण लोकं आहेत. त्यांना असं वाटतं, कशाला हे रियुनियनचं फॅड नवीनच काढलंय. परंतु मला हा मेसेज द्यावासा वाटतो, आपण कुठल्याही बॅकग्राऊंडमधनं आलो असलो, तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये, स्वतःमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. त्या लहान मुलाला जे निरागसता, जे आपलेपणा आणि जो आनंद, जो आपण म्हणूयात, की बाकीच्या गोष्टींमध्ये नाही, परंतु आत्मिक आनंद घेण्यासाठी हे असे रियुनियन कधीतरी अटेंड केलेच पाहिजे आणि त्याचा मनमुराद आनंद घेतलाच पाहिजे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.